परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम गटाच्या परीक्षेला शनिवारपासून सुरुवात होते आणि या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सीईटी कक्षानं महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत। त्यानुसार परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसे, छायाचित्र घेऊन ओळख पडताळणी केली जाणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं टिटवाळा वाशिंद स्थानकादरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला। या ब्लॉक फलाट विस्तार कामांसाठी घेण्यात येणार आहे, तर हा ब्लॉक शुक्रवारी मध्यरात्री असेल। या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्या आणि रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात घट नोंदली जात असून त्यामुळे तीव्र उकाड्यापासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता। मात्र मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमाल तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ झाली आहे। आज आणि उद्या मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी करता येणार आहे, तर प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। उत्पादन घटल्यानं बासमती तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। हे दर घाऊक बाजारात 32 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत तर किरकोळ बाजारात 120 ते 200 रुपयांपर्यंत पोहोचलेत। बासमती तांदळासह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी आणि परिमल तांदळाच्या दरात वाढ झाली आहे। प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं कोकण मार्गावर 4 वातानुकूलित विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आणि या गाड्या सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणार आहेत। केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेनं राज्यात मोठी गती घेतलेली आहे। त्यानुसार आतापर्यंत आकडेवारीनुसार राज्यात 1,91,585 निवासी ग्राहकांनी सौर संच बसवलेत आणि या यशाबद्दल केंद्र सरकार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येकी सौर संचामागे 1,000 रुपये याप्रमाणे एकूण 19,15,85,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे। महाराष्ट्रात जलप्रदूषण ही गंभीर समस्या आहे आणि त्याचा परिणाम नद्या, तलाव, भूजल आणि किनारी भाग यावर होत असल्याचं समोर आलंय। जलप्रदूषण रोखण्यासाठी 100% सांडपाण्यावर प्रक्रिया होणं आवश्यक असताना केवळ 51.3% सांडपाण्यावरच प्रक्रिया होत नसल्यानं 49% सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळत असल्याचं समोर आलंय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर आरोप केलेत। भाजप नगरसेवकांकडून विकास कामांना अडथळा निर्माण करून विकास कामं रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी केला आहे। तर भुसावळच्या आमदार संजय सावकारे कॅबिनेट मंत्री असूनही भुसावळ शहराचा विकास करू शकले नसल्याची टीका नगराध्यक्ष गायत्री भंगाळे यांनी केली आहे। नांदेड शहरात गँगवॉरमध्ये 3 आणि नंतर 2 दिवसात 2 खून झाल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। खुद्द पोलीस अधीक्षक अविनाश कुमार मध्यरात्री दुचाकीवरून नाईट पेट्रोलिंग करतायत। नांदेड शहरातील गल्लीबोळातून पोलीस अधीक्षक दुचाकीवर नाईट पेट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहे। कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग 2 महिने अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। पाटण शहरांमधील धांडे पूल पाडण्याचं काम सुरू करण्यात आल्यानं या मार्गावरील वाहतूक मलकापूर, आंबाघाट, संगमेश्वर मार्गे कोकणात वळवलेली आहे। लातूरमध्ये काँग्रेसनं संघटन सृजन अभियान राबवण्यात आलेलं आहे। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। काँग्रेस पक्ष अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येते। खानापूर तालुक्यातील बेनापूरमध्ये भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ऐतिहासिक कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान प्रकाश बनकर यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती झाली। तसंच पैलवान मारुती कोकाटे आणि महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके यांची द्वितीय क्रमांकाची कुस्ती झाली। सांगलीच्या शिराळा इथे एका कारनं सरकारी भूमापकाच्या दुचाकीला 100 फूट फरफटत नेल्याची घटना घडली। या अपघातात कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला। एका खासगी रुग्णालयाकडे जात असलेल्या कोल्हापूरमधील मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर कौस्तुभ वाईकरांच्या कारनं दुचाकीला धडक दिल्यानं अपघात झाला। अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी माघार घेतली। काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत केलेल्या चर्चेला यश आले।
महाराष्ट्रात लोकशाही राहिली नाही. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षानं या निवडणुकीत माघार घेतली हे लज्जास्पद आहे असं म्हणत करुणा मुंडेंनी जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर आपण निवडणूक लढवणार असून जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास देखील करुणा मुंडेंनी व्यक्त केला. करुणा मुंडेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरलाय. बारामती पोटनिवडणुकीसाठी एकूण 53 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. मात्र अद्यापही 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्यानं आता बारामतीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत चुरशीची लढत होणाऱ्या एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यातील मुख्य लढत भारतीय जनता पक्षाचे अक्षय कडिले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे यांच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोलाके तसंच 4 अपक्ष उमेदवार देखील मैदानात आहेत. प्रकाश आंबेडकर राहुरी दौऱ्यावर आले होते आणि यावेळी त्यांनी प्रचार सभा घेत भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेला उमेदवार हा प्रत्यक्षात स्पर्धेत नसल्याचा दावा करत ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यातच होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे उमेदवार असते तर माघार घेण्याचा विचार केला असता. मात्र आता तशी परिस्थिती नसल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं. धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या सभेत ही मागणी करण्यात आलेली आहे. बीडच्या गहिनीनाथ गडावर 94व्या नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. व्यासपीठावर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या मागणीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. बीएमसी निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे प्रत्येक शाखेला भेट देणार आहेत. आदित्य ठाकरे मुंबईतील शाखा भेटींचा कार्यक्रम लवकरच हाती घेणार आहेत. शिवसेना भवनात आदित्य ठाकरेंनी मुंबईतील सर्व शाखा प्रमुखांची बैठक घेतली. पक्षबांधणीच्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर बदल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. वनमंत्री गणेश नाईकांनी एमआयडीसीला इशारा दिलाय. राज्य सरकारनं 2011 पर्यंतची घरं नियमित करण्याचा निर्णय घेतलाय. पण या निर्णयाचा अध्यादेश येण्याच्या 2 दिवस आधीच एमआयडीसी विभागात पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचे टेंडर काढण्यात आलं होतं. यावरून गणेश नाईक संतप्त झाले. अशा प्रकारची चलाखी करणार असाल तर मंत्रिपद विसरून रस्त्यावर उतरू असा थेट इशारा नाईकांनी दिला. सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या 3 सदस्यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. पक्षाचा व्हीप डावलल्याचा ठपका ठेवत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. लता कर्णे, ऋतुजा जगताप आणि कामेश कांबळे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी साधेपणानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पतीचे अपूर्ण स्वप्न आणि गावचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र माजी प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानं ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. आमच्यावर हिंदू मुस्लिम केल्याची टीका करणाऱ्यांनी नाशिकचा कॉर्पोरेट जिहाद डोळे उघडून पाहावा अशा शब्दात नितेश राणे यांनी नाशिकमधील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या देशाला इस्लामी राष्ट्र बनवण्याचं गजवाय हिंदचं षडयंत्र रचलं जात आहे. पण लक्षात ठेवा, हे जिहादी तुमचं काहीही वाकडं करू शकणार नसल्याचं राणे म्हटलं. डीपीडीसीचा निधी अडवल्याचा आरोप करत सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारविरोधात आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. शेतकऱ्यांचं नुकसान झालं तरी पालकमंत्र्यांनी काहीच उपाययोजना केली नाही. तसंच शेतकरी विरोधी धोरण राबवल्याचा आरोप प्रणिती शिंदेंनी केला. परभणी महापालिकेच्या सभेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. सभेत बोलू न दिल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रकाश आंबेडकर गटाच्या सारिका तोरसकर यांची बिनविरोध निवड झाली. सारिका तोरसकर यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला. तोरसकर यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष केला. भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खरातला 3ऱ्या गुन्ह्यांमध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आता खरातला तुरुंगातील मुक्काम वाढवलेला आहे. भोंदू अशोक खरातवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे. तर खरातकडे जाणाऱ्या सर्वांना सह आरोपी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशोक खरात सातत्यानं नवनवीन प्रकरणात अडकतोय आणि 2022 मध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणात खरात अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिर्डी संस्थानातील कर्मचारी विकास दिवटेंच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे विनंती केली होती. या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आली.
इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्तांनी सुरू केलेलं आमरण उपोषण चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आलंय. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्याचं पत्र दिलं, मात्र तरीही आंदोलक लढा कायम ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. राजस्थानमध्ये लग्न सोहळ्यात वर पळून गेल्यानं गोंधळ उडाला. लग्नात स्कॉर्पिओ कार न दिल्यानं वर लग्नाच्या मंडपातून पळून गेला. मागणी पूर्ण न झाल्यानं त्यानं पळ काढला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मध्य प्रदेशातला एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. यात भाविकांनी नर्मदा नदीमध्ये तब्बल 11,000 लिटर दूध अर्पण केल्याचं दिसतंय. टँकरमधून थेट नदीमध्ये दूध सोडण्यात आलं आणि हे कुठल्या तरी धार्मिक विधीचा भाग असल्याचं सांगितलं जातंय, पण यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये तब्बल 52 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. महापालिकेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी केलाय. अवघ्या आठवड्यातच बोगस उपसूचनांच्या आधारे 52 कोटींची बिलं मंजूर केल्याचा दावा करण्यात आलाय. याशिवाय नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या देखील बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं आता कडक पाऊल उचललेलं आहे. पीएमआरडीएकडे प्रलंबित असलेले बांधकाम प्रस्तावांचं काम निकाली काढण्यासाठी प्रशासनाला 60 दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये शिधा वाटप कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. बंद पडलेल्या रेशन दुकानातील 500हून अधिक रेशन कार्ड लांब अंतरावरील दुकानात टाकल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. त्यासाठी पैसे घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय. मात्र अधिकाऱ्यांनी हे सगळं नियमानुसार झाल्याचं सांगितलं. तर नागरिकांना रेशनच्या धान्यासाठी पायपीट करावी लागत असून त्यांना त्रास होत असल्यानं लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. रायगडच्या उरण येथील JNPA बंदरावर ग्रीन आशा या भारतीय LPG जहाजाचं स्वागत करण्यात आलं. हे जहाज इराण आणि अमेरिका तसंच इस्रायल यांच्यातील युद्धानंतर JNPA बंदरावर पोहोचलेलं पहिलं जहाज आहे. या जहाजानं 15,400 टन LPG सुरक्षितपणे वाहून आणले असून माल आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. भुशी धरण परिसरात लोणावळा रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली. अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. नगरसेवक मैदानात उतरले असून प्रशासन आणि रहिवाशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. नांदेडच्या भोकर मतदारसंघात अंदाज समितीनं तपासणी केली. या तपासणी दरम्यान चिकाळा गावातील शाळेत पोषण आहारात अनियमितता आढळली आहे, तर येळी गावात अवैध रेती साठा असल्याचं उघड झालंय. या दोन्ही प्रकरणांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.